तर शेतामध्ये पिकं आहे आणि पिकामध्ये हिरवा पोपट आहे. हिरवा पोपट म्हणजे हिरवं तुडतुडं खूप ताण देतं आहे, काही समजेना. तर बऱ्याच म्हणजे सगळ्याच शेतकऱ्यांची हीच बोंब आहे, इन्क्लुडेड मी. आणि त्याच बोंबचं आज आपण पूर्ण एक्सप्लेनेशन करून आज त्याच्यावरती उपाय सांगणार आहोत. आणि उपायासोबत तुम्हाला शेवट एक प्रोटिप मिळणार आहे. प्रोटिप काय आहे तर असा विषय की तुमच्या पिकावर जर काही रोगराई आली असेल आणि तुम्हाला समजत नसेल तर ती मोबाईलद्वारे कशी बघायची प्रोटिप आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल. तर मित्रांनो, प्रश्न पहिला म्हणजे हिरवा पोपट आहे तरी काय? तर हिरवा पोपट म्हणजे हिरवा किडा असतो. तर तो हवेमार्फत येतो किंवा ह्या पिकातून त्या पिकात उडत जाऊ शकतो. आणि विषय काय होतोय तो जर किडा आला तर तो असं पानाच्या खालच्या बाजूने आणि वरल्या बाजूने सुद्धा पानाचा रस शोषतो आणि त्याच्यामुळे हे बघू शकतो तुम्ही, असं पिवळ्या प्रकारचं पान पडतं आणि झाड व्हायरसवरती जातं आणि पानं पिवळी पडून झाड पुन्हा खळखळ करून वाळून जातं झाड. तर ही त्याची लक्षणं आहे ती. आणि बाकी मित्रांनो, हिरवा पोपट कंट्रोल कसं करायचं हिरव्या पोपटावरती, त्याच्यावरती आता आपण मस्तपैकी बोलू. तर हिरवा पोपट कशामुळे येतो तर मित्रांनो, हे खाली जे तुम्हाला गवत दिसतंय का, तर त्याच्यामुळे येतो. आता आमच्यात पुढं गावात त्या प्लॉटमधलं गवत काढले, ह्या प्लॉटमधलं गवत काढायचं राहिलं अजून, हे पण चालू आहे काढायचं. आणि हिरवा पोपट हवेद्वारे येतो आणि उन्हाळी कारल्याला हिरव्या पोपटाचा प्रभाव जास्त पडतो आणि ऊन असल्यामुळं पण हिरवा पोपट भरपूर प्रमाणात येत असतो. तर याच्यावरती नियंत्रण कसं आणायचं याच्यावरती आता आपण बोलू. तर माझी ही तसं तुमचं बी विषय झाला असेल की बाबा दिसाड औषधं मारते किंवा रोज औषधं मारते पण हिरवा पोपट काय माराना. तर मित्रांनो, ह्याला काय करायचं, दिसाड तर आपल्याला औषध थोडंसं मारावंच लागलं. आता पीक जरा नाजूक आहे म्हणल्यावर तर काय करायचं, ह्याला सगळ्यात महत्त्वाचं औषध म्हणजे कॉन्फिडर म्हणून आहे. तर कॉन्फिडर औषध तुम्ही जर ह्याला मारलं तर बऱ्यापैकी प्रमाणात असं हिरवा पोपट हा कमी होतो. पण तेच औषध डबल सारखं मारायचं नाही. तर ती मारल्यावरती नंतर दुसरे 1-2 हात दुसऱ्या तुमचं कुठलं रेग्युलर औषध असेल त्या रेग्युलर औषधच घ्यायच्यात आहे आणि नंतर मग अजून तुम्ही कॉन्फिडर मारू शकता. तर अशाने जरा आपलं पैशाची बचत होती. म्हणजे कसं, हिरवा पोपट जरा कमी येतो आणि औषध जरा कमी वापरावं लागतं. आणि मित्रांनो, फक्त औषध आणलं आणि औषध मारलं, मी सांगितलं म्हणून औषध आणलं आणि मारलं असं चालत नाही मित्रांनो. हे असं जे तुमच्या पिकामध्ये गवत असतं तर ही गवत काळी सगळी तुमची स्वच्छ राहिली पाहिजे. पीक प्लॉट सगळा स्वच्छ असला तरच त्याचा प्रभाव पडू शकतो. आणि औषध मारताना मित्रांनो, दुपारचं कधीच मारायचं नाही. एकतर सकाळी लवकर मारायचं आणि संध्याकाळी मारलं दिवस मावळताना तर एकच नंबर. त्यामुळे संध्याकाळी मारलं तर काहीच अडचण नाही. आणि बाकी मित्रांनो, तुम्हाला प्रोटिप जी द्यायची होती ती आता आपण प्रोटिप तुम्हाला देऊन टाकू. तर मित्रांनो, तुम्हाला प्रोटिप ही द्यायची होती की जर बाबा आपल्याला पिकाला रोग आला आहे आणि ते आपल्याला काय समजाना काय झालं आहे ते, तर ती मोबाईलद्वारे कसं समजायचं. तर त्याला तुम्ही प्लॅन्टिक्स म्हणून एक ॲप्लिकेशन आहे आपलं मराठीतून, त्यात सगळं डेटा आहे. तर तुम्ही प्लॅन्टिक्स ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यात मराठी लँग्वेज सिलेक्ट करून त्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या पिकाचं छायाचित्र म्हणजे फोटो घेऊन तिथं जर अपलोड केला तर तुम्हाला त्याचं मस्तपैकी सगळी डिटेल येईल आणि कुठला रोग आहे काय हे पण येईल. आणि अजून सारे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या सगळ्यांची लिंक देऊन टाकेल. तर अशी होती मित्रांनो प्रोटिप आणि असा होता हा व्हिडिओ इंटरेस्टिंग. आणि काही जरी तुम्हाला ह्याच्यातनं माहिती मिळाली असेल तर आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका, कारण आपल्याला त्याच्याने ऑडियन्स रिटेन्शन भेटणं आणि हे व्हिडिओ खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, या व्हिडिओत एवढंच सांगायचं होतं. पुढे एक नवीन एज्युकेशनल व्हिडिओ घेऊन येऊ आणि आपले व्लॉग्स पण येत आहेत, तर तो व्लॉग्स पण तुम्ही बघत जावा. तर भेटत आहे नेक्स्ट व्हिडिओ. धन्यवाद.